देशात किंवा राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका आल्या की राजकीय सर्वेंचा सुळसुळाट पाहायला मिळतो। उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा मग उमेदवार बदलण्यासाठी असे अनेक सर्वे सोयीस्करपणे कसे वापरले जातात याचं उत्तम उदाहरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। लोकसभेच्या काळात खास करून महायुतीच्या गोटात अशा सर्वेंची चांगलीच तेजी होती, पण आता विधानसभेआधी शिंदेंच्या शिवसेनेकडनं सर्वे विरोध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेनं शिवसेनेच्या काही उमेदवारांची झोप उडवली तर काहींची तिकीटं सुद्धा कापली गेली। भाजपनं सर्वेचं कारण पुढे केल्यामुळे शिवसेनेला त्यांच्या 5 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारावी लागलेली। यामध्ये वाशिम यवतमाळमधनं भावना गवळी, हिंगोली मतदारसंघातनं हेमंत पाटील, रामटेकमधनं कृपाल तुमाने, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातनं गजानन कीर्तिकर आणि पालघरमधनं राजेंद्र गावित या सर्वांचा समावेश होता। आता या 4 पैकी केवळ मुंबई उत्तर पश्चिमची जागा महायुतीला जिंकता आली। इथून केवळ 48 मतांनी रवींद्र वायकर विजयी झाले, तर बाकी जागांवरती महाविकास आघाडीने विजय मिळवला। तर नाशिकमध्ये सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या गोंधळामुळे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंना पराभवाचा सामना करावा लागला असा आरोपही झाला। तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणानं शिवसेनेच्या अनेक खासदारांना डेंजर झोनमध्ये टाकत उमेदवार बदलण्यास भाग पाडलं। भाजपच्या सर्वेक्षणाच्या खेळीला आता विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेनं विरोध सुरू केल्याचं दिसतंय। लोकसभेची उमेदवारी हुकलेल्या भावना गवळींनी हे सर्वे म्हणजे राजकीय बळी घेण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं। त्या आमच्या भाऊसाहेबांच्या काळामध्ये तुम्हाला सांगावं लागणार आहे की भाऊ ही परिस्थिती आहे आणि आम्ही असं केलं पाहिजे, त्यामुळे आमचा आमदार या ठिकाणी निवडून येऊ शकतो। आणि ती जी काही जनतेची इच्छा आहे, भावना आहे, जी काही मागणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्वे आहेत, पण एक कृपा करून तुम्हाला सांगते या सर्वेमुळे भावना गवळीचा बळी गेला, आता काय बळी गेली आता कोणाचं काही जाऊ देऊ नका। ही पण या ठिकाणी तुम्हाला मोठे भाऊ म्हणून या ठिकाणी विनंती करते। पण भावना गवळींचे हे आरोप भाजपनं फेटाळून लावले। पण आता विधानसभेच्या तोंडावरती या निवडणूक सर्वेवरनं महायुतीमध्ये झुंपण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। जर महायुती म्हणून आपल्याला एकोप्यानं ताकदीनं लढायचं असेल तर अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटतं। त्यांच्या पक्षप्रमुखांनी या संदर्भामध्ये दखल घेतली पाहिजे, कारण निवडणुकीचे दिवस आज जवळ येत आहेत आणि अशा वेळेला अशी वक्तव्य आली तर महायुतीमध्ये त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकल्यासारखं होईल। तर आता विधानसभा निवडणुका ऐन तोंडावरती असताना पुन्हा एकदा सर्वेक्षणांचं पेव फुटल्याचं दिसतंय। लोकसभेच्या अनुभवातनं शिवसेनेनं सगळ्यात आधी अंतर्गत सर्वेक्षण केल्याची माहिती आहे। 288 पैकी तब्बल 177 जागा शिवसेनेसाठी अनुकूल असल्याचा दावा शिंदेंच्या गोटातनं केला गेला, तर भाजप आणि राष्ट्रवादी दोनही पक्षांनी केलेल्या सर्वेची सुद्धा जोरदार चर्चा रंगतेय। काय झालेलं आहे की सर्वेनुसार उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा काही उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि ज्याला उमेदवारी नाकारली त्यांनी बंडखोरी करून निवडणूक जिंकलेली आहे। त्यामुळं सर्वेचा आधार घेऊन काही लोकांना जाणीवपूर्वक निवडणुकीपासून लांब तर ठेवायचं नाही ना, किंवा काही लोकांना मुद्दाम राजकारणात सक्रिय ठेवून त्यांना उमेदवार म्हणून निवडून आणायचं अशी सोयीची रणनीती तरी आखली जात नाही ना, असं मानायला खूप मोठी जागा आहे, वाव आहे। तर जशा निवडणुका आणखी जवळ येतील तसे पक्षाचे इंटरनल एक्सटर्नल आणखी काही सर्वे आपल्या समोर येतील। आपल्या फायद्याच्या आणि सोबतच अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी या निवडणूक पूर्व सर्वेंचा एक प्रकारे दबाव तंत्र म्हणून वापर होत असल्याचं चित्र दिसतंय। लोकसभेत या सर्वेच्या आडून भाजपनं जास्तीत जास्त जागांवरती दावा सांगितल्याचं पाहायला मिळालं। आता विधानसभेच्या वेळी सुद्धा या सर्वेमध्ये कोण विजयी होणार हे थोड्याच दिवसात आपल्याला कळेल।